स्वामींच्या कृपेने आज मी इथे उभा आहे. हा स्टुडिओ फक्त एक जागी एक अनुभव आहे. खरंय. श्री स्वामी समर्थ. समर्थ योगी मित्रमंडळ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी ओमकार सावंत आज ठाण्याहून तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आला. तर मित्रांनो, मी आज वीज द ट्यूनअप रेकॉर्डिंग स्टुडिओ या रेकॉर्डिंग स्टुडिओमधून आज आपलं अनुभव शूट होणार आहे. तर आज आपल्या सोबत आहे विघ्नेश देसाई स्वामी भक्त. ते आज आपल्याला महाराजांचा आलेला अनुभव व त्यांचा संपूर्ण प्रवास महाराजांचा, महाराज कसे त्यांच्या आयुष्यात आले व त्यांचा प्रवास महाराजांबद्दल कसा घडला ते आज आपल्याला ते सांगणार आहे. तर आपण नक्कीच त्यांचा अनुभव ऐकूया. श्री स्वामी समर्थ. समर्थ योगी मित्रमंडळ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विघ्नेश, आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल तुमचा अनुभव. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला ही संधी महाराजांमुळे मिळाल्याबद्दल आणि तुम्ही ही संधी दिल्याबद्दल प्रथम तर मी तुमचे आभार मानतो. महाराजांची कृपा आहे ती. नक्कीच. माझा अनुभव सांगायचा म्हटलं तर सुरुवात मी इकडूनच करेन की आपला परिचय कसा झाला. तर अगदीच ताजी आठवण आहे. म्हणजे आता 20 तारखेला स्वामींचा प्रकट दिन होता. त्या दिवशी आपल्या तिथल्या जवळच्या मठामध्ये आम्ही एक तारक मंत्र एका नवीन चालीत केलं. म्हणजे श्री श्रीरंग टेंबे यांनी ती चाल बांधली तारक मंत्राला. तारक मंत्र आपण बरीच वर्ष बऱ्याच चालींमध्ये आपण ऐकलेले. त्याचप्रमाणे एक नवीन चाल करावी असं त्यांच्या मनात आलं. त्यांनी ती मला ऐकवली आणि पुढे तो प्रवास सगळा घडला. आणि त्या निमित्ताने आम्ही इथल्याच मठात स्वामींच्या ते याचं अनावरण केलं. बरोबर. गाणं तिथे आम्ही सगळ्यांसमोर ऐकवलं, स्वामींच्या चरणी अर्पण केलं. आणि तेव्हाच तुमची ओळख झाली योगायोगाने. तर ते मी पहिलं तर तुमचे आभार मानेन की मलाही या तुमच्या चॅनलवरती येण्याची संधी मिळाली. महाराजांची कृपा. स्वामींचं चॅनल. खरंच. अनुभव सांगायचा म्हणजे असा की हे जे तारक मंत्राचा मी आता उल्लेख केला, जे नवीन रूपात आम्ही केलं, त्याचं खरं तर प्रवास सुरू झाला हा 1 ते 1.5 वर्ष आधीची गोष्ट आहे. याच्यात आम्ही तेव्हा असं काही नव्हतं की काही नवीन चाल लावायची आहे किंवा काही करायचं असं काही मनात नव्हतं. बरोबर. तेव्हा जस्ट म्हणजे माझं या स्टुडिओचं इनॉग्रेशन होणार होतं जुलै महिन्यात. 7 जुलैला इनॉग्रेशन होणार होतं. त्याच्या आधी आमचं एक रेकॉर्डिंग होतं. थोडंसं प्रायर बेसिसवरती असल्यामुळे, अर्जंट असल्यामुळे ते लवकर केलं गेलं. आणि तेव्हा माझं असं होतं की म्हणजे ते रेकॉर्डिंग तर महत्वाचं आहे, पण मला एक स्वामींचं काहीतरी ह्या स्थानावरती सगळ्यात पहिले मला रेकॉर्ड करायचं, ही माझी एक इच्छा फक्त मनात होती. पण थोडं त्या घाई गडबडीत म्हणा किंवा काही ह्या म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सुरुवात त्या गोष्टीने करू शकलो नाही जे माझ्या मनात होतं. पण इव्हेंच्युअली आमचं ते रेकॉर्डिंग झालं. त्याच्यानंतर मी जस्ट अशी इच्छा फक्त दादासमोर व्यक्त केली, श्रीरंगारासमोर, की माझी अशी इच्छा होती की म्हटलं आज पहिलाच दिवस आहे, आपण पहिलंच रेकॉर्डिंग करतोय. बरोबर. तर काहीतरी एक स्वामींचं गाणं किंवा स्वामींचं एक काहीतरी 4 ओळी म्हटलं, म्हणजे श्री स्वामी समर्थ जरी म्हटलंच तरी चालेल, पण मला तेवढं रेकॉर्ड करायचं. धून. तर दादाही स्वामी भक्त आहे किंवा तेव्हा तिकडे हजर असणारे प्रत्येक जण सगळेच स्वामी भक्त होते आहेत. म्हणजे सो सगळेच अगदी उत्साहाने माझ्याबरोबर सहभागी झाले. सगळ्यांनी म्हटलं अरे करूयात. मग तू एकटा का? मग मी पण तबला वाजवतो. मग एकाने म्हटलं मी हार्मोनियमवरती साथ देतो. असं करून ते सगळ्यांनीच उचलून धरली ती गोष्ट आणि ती झाली. बरं, ती झाली, रेकॉर्ड झाली, पण ती काही अशी मनाला पटत नव्हती. म्हणजे असं नाही की ती नवीन चालीत केली म्हणून पटत नव्हती किंवा काय, पण काही गोष्टी थोड्याशा होत होत्या पुढे मागे, त्याच्याने ती आवडत नव्हतं स्वतःलाच की हे बाबा खूप असं छान झालंय असं काही कोणाला वाटत नव्हतं. तो काळ गेला. आम्ही त्याच्यानंतर परत एकदा प्रयत्न केला, पण तेव्हाही पुन्हा तेच झालं की ते रेकॉर्ड केलं पण ते काही मनाला पटत नाही. आवाजच व्यवस्थित लागत नाहीये किंवा ते भावत नाहीये किंवा त्याच्यामधून इतकी मजा येत नाहीये स्वतःला. या सगळ्या कारणास्तव तेही पुढे गेलं. बरोबर. तो सगळा काळ झाला. सगळं 1-1.5 वर्षाचा वेळ गेला त्याच्यामध्ये. आणि येत्या 17 मार्चला अगदीच प्रकट दिनाच्या 3 दिवस आधी मला दादाचा कॉल आला रात्री. मग काही ध्यानीमनी नव्हतं, काही नव्हतं. माझं फक्त एवढंच होतं, म्हणजे मी जसे रील्स वगैरे नॉर्मली माझ्या इंस्टाग्रामवरती वगैरे पोस्ट करतो, कुठले ट्रेंडिंग ऑडिओ किंवा काही असो, सणांच्या हिशोबाने म्हणा किंवा कसे, तसंच माझं होतं की स्वामींचा प्रकट दिन आहे तर एखादं काहीतरी स्वामींचं गाणं किंवा काही ते मला रेकॉर्ड करून तबल्यावरती वगैरे किंवा कशावरती टाकायचंय. असं झालं. योगायोगाने मला दादाचा कॉल आला रात्री. त्यांनी म्हटलं अरे असं आहे, तारक मंत्राला मी एक नवीन चाल केली आहे, अजून पूर्ण झालेली नाहीये, सुरुवातीचा 1 अंतरा वगैरे झालाय, तर तू बघ तुला पण कशी वाटते. त्याने अजूनही 1-2 आमचे जे साथी आहेत, साथीदार असतातच दरवेळी, त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतं. सगळ्यांचं एकमत झालं की अरे हे खूप छान आहे, आपण हे करूयात. त्याचा मला दुसरा प्रश्न होता की छान आहे पण हे 2 दिवसात होईल का? कारण आपण रेकॉर्डिंग जेव्हा करतो ती प्रोसेस थोडीशी लांबते, म्हणजे मोठी प्रोसेस असते. त्याच्यात ते रेकॉर्ड होणं, परत ते मिक्स मास्टर करणं, सगळ्यांनी येऊन वाजवणं वगैरे, या सगळ्या प्रोसेसला थोडा वेळ जातो.
तर त्यांनी मला हा प्रश्न विचारला की हे होऊ शकतं का? मी म्हटलं म्हणजे- दादा नक्कीच करू आपण. म्हणजे एखादं कुठलंही गाणं आपण रेकॉर्ड केलं म्हणजे करताना बरोबर. म्हणजे त्याला एक प्रोसेस किती दिवस लागतो एक साधारण? आता ते टोटली डिपेंड करतं की ते गाणं किती मोठं आहे, अच्छा, ओके. म्हणजे त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत. आपण आता जसं म्हणतो की तारक मंत्रामध्ये आम्ही हा एक्झाम्पल म्हणून हे हा, तारक तारक मंत्रच मंत्राचंच घेतो. मला विचारायचं होतं. हा. तुम्हाला किती दिवस लागले? खरं सांगायचं तर अगदीच आम्ही रेकॉर्डिंगला दादा आतमध्ये उभा राहिला, मी इकडे बसलो, आम्ही हा. दोघंच होतो स्टुडिओमध्ये हा. आणि आम्ही गप्पा मारत जसं आता आपण गप्पा मारायला बसलोय तर बरोबर. आम्ही तिकडे फक्त रेकॉर्डिंगला बसलो होतो अच्छा. आणि त्या एका प्रोसेसमध्ये ते चाल पुढे बांधत गेलो, सगळे अंतरे कम्प्लीट झाले, असं ते घडलंय. वाह! म्हणजे दादा इथे येईपर्यंतही ते गाणं पूर्ण झालेलं नव्हतं. त्याला अच्छा. फक्त बेसिक जी चाल सुचली होती ती होती आणि आम्ही त्या प्रोसेसवरती सुरू केलं. म्हटलं बघूयात काय होतंय, कसं होतंय, स्वामींची इच्छा, आपण बरोबर. सुरू करूयात बरोबर. ते पुढे म्हणून. हा. मग ते केलं. अवघ्या 2 तासात आमची ती चाल बांधून रेकॉर्ड करून झालं, ऑडिओ वगैरे. त्यानंतर आमचे तबला वादक श्री देवेंद्र यादव त्यांनी अच्छा. या तारक मंत्रामध्ये तबला वाजवलाय. देवेंद्र दादा आला, त्यांनी तबला रेकॉर्ड केला, अप्रतिम. तो अगदी 1 तासाच्या आतमध्ये तबला झाला रेकॉर्ड. अच्छा. मग हार्मोनियम पण श्रीरंग दादांनी स्वतःच वाजवली वगैरे झालं. मग ते झालं. मग माझा एक मित्र आहे सोहम म्हणून, हा. त्याला मी विचारलं, त्यांनी कीबोर्डसाठी मी त्याला हे केलं. अच्छा. तर मला कीबोर्ड वगैरे ऍड करायचा, म्हटलं ते केलं, तर तेही झालं. म्हणजे अगदी रात्रीपर्यंत त्याच दिवशी आम्ही दुपारी 2ला वगैरे काहीतरी सुरू केलं असावं. रात्री एक 9-10 वाजेपर्यंत वगैरे आमच्याकडे सगळं ट्रॅक वगैरे सगळं रेडी झालं होतं गाणं. अच्छा. अख्खं म्हणजे तारक मंत्र रेडी झालं. त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी थोडासा फ्लूट वगैरे त्याच्यामध्ये ऍड करूयात म्हणून आम्ही बासरी वादक त्याच्यामध्ये ऍड केला. मग दुसऱ्या दिवशी बासरी झाली वगैरे झालं आणि मग पुढे एक प्रोसेस त्याला मिक्सिंग मास्टरिंग म्हणतात. म्हणजे हे सगळं जे आपण इंडिव्हिज्युअली त्याचं काम केलंय ते सगळं एकत्र करणं. तर ते एकत्रीकरणाचं काम तेही झालं आणि सगळ्यांना आवडलं, सगळं व्यवस्थित झालं अगदीच. आणि अवघ्या 1 ते 1.5 दिवसामध्ये ते गाणं तयार झालं. वाह! असं ते घडलं प्रोसेस. आणि मग नंतर तोही पुढचा अनुभवही तसाच आहे की असं काही ध्यानीमनी नव्हतं. आमचं फक्त एवढी इच्छा होती की अरे हे झालंय योगायोगाने आता. म्हटलं इकडे मठ आहे, आपण मठात जाऊन ते फक्त त्यांना विचारूया की तुम्ही इकडे प्ले करायला का. अच्छा. असं काही नाही की आम्हाला इकडे लॉन्च करायचंय किंवा काय असं. बरोबर. प्रकट दिनाच्या दिवशी. हा, प्रकट दिनाच्या दिवशी फक्त तुम्ही ते लावाल का, म्हणजे लोक ऐकतील, स्वामींचरणी ते जाईल, असं होईल. तर त्या उद्देशाने मी आदल्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी गेलो मठात. तर तिकडे गेलो, माझं दर्शन वगैरे झालं. योगायोग असा की मी जाणार होतो काहीतरी 6 वाजताच्या आसपास वगैरे, असं मी ठरवलं की 6 वाजता वगैरे जाऊया. काही कामं निघत गेलं किंवा काय झालं, डिले झाला मला जायला आणि नेमका मी पोहोचलो आणि मला आरती मिळाली त्या दिवशी. स्वामींची संध्याकाळची जी आरती असते तर तोही मला एक योगायोगाचा भाग होता. काही मनात नव्हतं किंवा महाराज खुश होते. हा संकेत त्यांनी ते सगळं असं म्हणजे म्हणतात ना की ते वाटेवरती पेरत गेलेत की बाबा तुझी ही वाट आहे, तू अशा मार्गाने माझ्यापर्यंत ये. बरोबर. ह्या दृष्टीने त्यांनी संकेत दिले, मी पोहोचत गेलो. इथे झालं, मला आरती वगैरे मिळाली, मस्त छान प्रसन्न वातावरण ते झालं. मी आत गेलो, तिकडे जे म्हणजे जे मठातले जे माणसं होते, अधिकारी किंवा जे कोणी, त्यांना मी फक्त विचारलं की बघा आमचं असं आहे, आम्ही तारक मंत्र केलंय, ते आम्हाला फक्त एवढं की इकडे तुम्ही उद्या प्रकट दिनाच्या दिवशी हे तुम्ही इकडे लावाल का, हे सगळे ऐकतील असं. त्यांचं म्हणणं झालं की अरे मग इकडे लॉन्चच करूयात ना. अरे वा. म्हणजे तुम्ही फक्त लावणार कशाला, इथेच अनावरण करूयात, तुम्ही या इकडेच आपण त्याचं हे करू. आम्ही मग त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे दुपारी 3-3:30च्या आसपास वगैरे तिकडे गेलो. आम्ही जायच्या आधीच तिकडे मस्त भक्तिपूर्ण वातावरण सुरू होतं. सगळे असे एकदम भजनात वगैरे गात होते, नाचत होते. सगळं म्हणजे माहोल वेगळाच होता, खूप वेगळा माहोल होता त्याच्यामध्ये. तर ते झालं. मग आम्ही तिथे त्यांनी जे विकास दादा आहेत त्यांनी तिथे त्याचं अनावरण केलं. आम्ही ते सगळ्यांसमोर, म्हणजे बरेच भक्त तिकडे होते, त्या सगळ्यांसमोर आम्ही ते लावलं. एक लॉन्च झाला म्हणजे तो एका प्रकारे. आणि तो म्हणजे लोकांनाही तिथलं खूप आवडलं. ते आमच्या बरोबर जॉईन झाले. काही टाळ्या वाजवत आहेत, काही म्हणजे ज्यांना जसं माहिती आहे ती चाल आता कोणाला माहिती नव्हती. ते सगळे रमले आहेत वगैरे आणि ते वातावरण खूप वेगळं झालं. तो सगळा अनुभव खूप खूप मजा आली. म्हणजे ते, आणि असं होतं की गोष्ट ती विसरण्यासारखी नव्हती, म्हणजे कोणीच विसरू शकत नव्हतं अशी ती गोष्ट होती. मग पुढे आपलं भेटणं झालं, ते झालं. मग तिथे आपण बोललो वगैरे सगळ्या गोष्टी. हे तू मगाशी बोललास ना विघ्नेश, की हे सगळं प्रोसेस असतं. बरोबर. हे सगळं महाराजांनी घडवून आणलेलं आहे. तुला तिथे आरती मिळणं, मग तिथे तुला एक वेगळं फिलिंग होणं, त्याच्यानंतर त्या स्वामी भक्तांकडे जेव्हा तुम्ही मठात गेले, त्या सेवेकऱ्यांनी तुला समोरून सांगणं की बाबा इथेच लॉन्च कर, हे महाराजच तुझ्याशी बोलत होते. बरोबर. आणि हे महाराजांनीच घडून आणलं. आणि त्याच्यानंतर एवढं सगळं छानपैकी तिथे लॉन्च झालं. महाराजांची जी म्युझिक 1.5 वर्षापासून पेंडिंग होती, ते 2 ते 3 दिवसात, 2-3 दिवसात लगेच होणं, म्हणजे हे फक्त
फक्त महाराजांची इच्छा असेल तेव्हाच होऊ शकतं हे हो काम. बरोबर, अगदी अगदी. अशक्य ही शक्य करतील करतातच स्वामी. स्वामी. बरोबर, आणि त्यांच्या मनात असेल ना तेव्हा हा. ते पॉसिबल आहे. त्याशिवाय नाही होत. हो. मग तेच आहे की अगदीच कोणाच्या आमच्या ध्यानीमनी नव्हतं की मे बी मला आता असं वाटतं की तो जो 1.5 वर्षाचा जो काल झाला म्हणजे गेला या सगळ्या हा. प्रोसेसमध्ये, तो यासाठी होता की नवीन चाल जन्माला यावी. बरोबर. त्यांनी ती नवीन चाल स्फुरवली आणि ती दादाच्या मनात त्यांनी तिचं रुजवलं, म्हणजे बी आपण म्हणतो की बी रुजवली आणि हे केलं आणि त्यांनीच त्याला जन्म दिला आणि सगळं त्यांनी त्यांच्या हातून घडवून घेतलेल्या गोष्टी आहेत. आणि खूप असं. सुंदर चाल आहे. थँक्यू. एकदम मजा आली. म्हणजे क्या खरंच बात खरंच. आहे. खूप सुंदर. मग आम्हाला स्वतःलाही ऐकून ते इतकं प्रसन्न वाटलं. मग त्याच्यानंतर आम्हाला बऱ्याच जणांचे असे फोनही आले वा. की आम्ही दिवसभर ते आमच्या घरात लावून ठेवलं. अच्छा. म्हणजे मी गाडीतून येता जाता ऑफिसला पण ते माझ्या गाडीत प्ले होतं वगैरे क्या वगैरे बात सगळं. आहे. असे बरेच अनुभव आले. म्हणजे हे सरियल असतं की आपण ह्या गोष्टींना ना कुठेही आता हे सांगणं आहे, पण ह्याच्यातले नेमके भाव काय आहेत ना ते आपण मांडू नाही शकत. बरोबर आहे. म्हणजे हो. एक्झॅक्टली आपण त्याला ही गोष्ट शब्दात मांडणं नाही. कठीण होतं. पॉसिबल नाही. ते होतं. महाराज आहेत. आपण त्यांना शब्दात मांडूच हो. नाही शकत. असं आहे. तर अशा गोष्टी असतात. बरोबर. ह्याचवरून मला एक दुसरा एक किस्सा आठवला. हा. ते म्हणजे जसं मी म्हणालो की इकडे माझं इनॉग्रेशन होणार होतं स्टुडिओचं. अच्छा. ते त्याच रिलेटेड तो किस्सा आहे की एक मी झोपलो होतो रात्री, म्हणजे माझं सगळं काम सुरू होतं वगैरे सगळं होतं स्टुडिओचं. एक कधी आपण हा स्टुडिओचं हे केलं इनॉग्रेशन? 7 जुलै 2024 रोजी. 2024. हा. अच्छा. 2024. हा. तर तेव्हा त्याच्या आधी माझं काम हे मे मध्ये सुरू झालं होतं. कारण अच्छा. हे व्हायला पण 1-1.5 महिन्याच्या वरती गेला अख्खं सगळं करायला. तर तेव्हा म्हणजे मध्यंतरी मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण मध्यंतरी मी त्याच दरम्यान रात्री झोपलेलो होतो आणि पहाटे का मध्यरात्री वगैरे मला एक स्वप्न पडलं. अच्छा. म्हणजे मी एका मठात म्हणजे एका मंदिरात आहे किंवा अशा ह्याच्यात आहे. आणि तिथे मध्ये दत्तगुरूंची मूर्ती आहे, जी आपली त्रिमुखी जी दत्तगुरूंची मूर्ती आहे ती अच्छा. तिथे आहे. मी त्याचं दर्शन घेतोय. इतकं ते स्वप्न होतं. त्याच्यानंतर ते स्वप्न असं पुढे गेलं की मला अजूनही ते आठवलं की थोडं असं हे होतं की अरे नेमकं हे काय होतं, म्हणजे अच्छा. तो अनुभव. तर ते झालं असं पुढे की मी दर्शन घेतलं. असं मी फिरून आलो, इकडे दत्तगुरूंची मूर्ती आहे, मी दर्शन घेतलं, पाया पडलं. ती मूर्ती उभी राहिली, म्हणजे लिटरली दत्त महाराज उभे राहिले. हा. त्यांनी मला हाताला धरलं. आम्ही ते पुढे आलो त्या मंदिराच्या ह्याच्यातून पायऱ्या चढून वरती आलो आणि तिकडून पुढे बाहेर पडल्याच्या नंतर अचानक मला दत्त महाराज इथे उभे दिसले. आता आपण जिथे आतमध्ये जी स्वामींची तसबीर, दत्त बापरे. महाराजांची हो. तसबीर लावली आणि हो. आमचे गुरु अच्छा. राहुल महाराज, अच्छा. म्हणजे दत्तांचाच अवतार पुढे अच्छा. अशा ह्याने. तर आम्ही मग तिकडेच त्याच स्थानावरती दत्तगुरू उभे आहेत हा. असं मला स्वप्नात दिसलं. आणि बापरे. त्या गोष्टीनंतर मी म्हणजे लिटरली असं झालं की हे खूप असं हे आहे. मला आताही भरून आलंय प्रश्नच नाही. ही प्रश्नच गोष्ट नाही. की मला हे म्हणजे कोणाला सांगताना म्हणजे येत नव्हतं की म्हणजे हे काय आहे. कारण मला स्वतःलाही ते प्रोसेस करणं खूप कठीण होतं की असं कधीतरी म्हणजे असं काही स्वप्न पडलंय मला आणि तेही अगदी इकडे. त्यामुळे मी जेव्हा इकडे देवघर वगैरे आतमध्ये करायचं किंवा अच्छा. काही देवाचं काहीतरी करायचं हा. अशा ह्याने जेव्हा ठरवलं, तर तेव्हा ही ऍक्च्युअली हा जो फोटो आहे आतमध्ये हा. तो कुठेही अवेलेबल नाहीये. हा माझा एक मित्र आहे अच्छा. प्रतीक म्हणून. हा. तर त्यांनी तो मला पूर्ण कस्टमाइज करून दिला. अच्छा. मी त्याला 3ही वेगवेगळे फोटोज दिले. मी म्हटलं मला तू काही कर, पण मला हे 3ही एकत्र एकाच हवेत ह्याच्यामध्ये. आणि हे एकत्र एक इमेज हवी. त्यांनी ही अच्छा. अप्रतिम फ्रेम मला करून दिली. वा. आणि तो एक्सपिरियन्स नंतर म्हणजे अगेन तुम्हाला जे दर्शन झालं ते साक्षात स्वामींचंच म्हणजे दत्तगुरूंचं हो. दर्शन झालं. हे तुम्ही आम्हाला सांगतायत ना, ही पण महाराजांची कृपा की आमचं भाग्य आहे की आम्हाला हे ऐकायला मिळालं. बरोबर. नाही, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा हो. भाग्य लागतं की हे या सगळ्या गोष्टी घडणं. बरोबर आहे. असं आहे. आणि म्हणजे असंही नाही की माझं काही फार वय आहे, मी आध्यात्मिकदृष्ट्या खूप काही पाहिलंय वगैरे अशातला काही भाग नाही. पण अगदीच लहान वयामध्ये स्वामींची ती कृपा असणं, दत्त महाराजांचा तो आशीर्वाद असणं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी घडवून घेणं किंवा त्यांच्या सानिध्यात आणणं हेही बरोबर. त्यांच्या इच्छेशिवाय होत नाही बरोबर कुठल्याच आहे. याने. अगदी राईट. अगदी बरोबर. तसंच जसं प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आपण बघतो की काही ना बरोबर काहीतरी आहे. दृष्ट्या किंवा काही ना काहीतरी मार्गाने स्वामी एकमेकांना आणतात सोबत हो. किंवा त्यांच्या चरणापाशी आणतात ते. नक्कीच. सो हे आहे. नक्कीच. आणि दुसरं म्हणजे काय की माझं घर किंवा हा स्टुडिओ पण हा. आहे. तर आमच्या म्हणजे असं ती स्वामींचीच म्हणजे पुन्हा इच्छा आहे किंवा हा. जे काही संकेताचं आपण म्हणतो त्या हिशोबाने की हा. आमच्या घराच्या आवारातच म्हणजे एक अगदीच 100-150 किंवा 300 मीटरच्या डिस्टन्स मध्येच हा. स्वामींचं एखादं मठ किंवा स्थान आहे. अच्छा. असं आहे आधीपासूनच आहे. म्हणजे ते काही ठरवून आम्ही की बाबा इथे मठ आहे तर ह्याच्या जवळ एक घर घेऊया वगैरे अशातला काहीच भाग नाही. वा. पण तो योगायोग आहे की इकडे आहे आणि म्हणजे घर आहे समोर आणि अगदीच
हाकेच्या अंतरावरती म्हटलं तरी चालेल महाराज की महाराज आहेत. तू तर जिथे कधीही काही तिथे वाटलं महाराज. हा म्हणजे त्यांचं जे वाक्य आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हो हो तर हो, ते ब्रीद वाक्य कसं आहे त्यांचं ते तशा आहेच हो ते. आहेत आहेत आणि त्याचा अनुभव येतो. हो. म्हणजे बऱ्याच वेळेला येतो. कधी काही अडचणीत असो किंवा काही असो, फक्त डोळे मिटले, स्वामींचं नाव घेतलं किंवा काही, बरोबर. तरी पुरेसं होतं. वा. असं कधी म्हणजे स्वामी कुठल्याही गोष्टींची कमी पडू देत नाहीत. आजपर्यंत दिली नाही, ह्यापुढे ते कधी देणार नाहीत. हे बरोबर, आहेच. नक्कीच. सो त्यांच्याच इच्छेने सब सगळ्या चल रहा गोष्टी है. होत्या. ऐसे ही आगे होगा. असंच आता आहे पुढे गोष्टी. सबका असेच मालिक असेच स्वामी आहे. बरोबर. कमी तिथे स्वामी आणि नक्कीच. स्वामी तिथे काय कमी, अशा गोष्टी आहेत. खरंच. म्हणून या अनुभव असे घडत असतात, आयुष्यात येतात. हे जे अनुभव येतात ना आयुष्यात, हेच या अनुभवामधूनच आपल्याला कळतं की महाराजांचं अस्तित्व आहे. हो, नक्कीच. म्हणून ते अनुभव आहेत. बरोबर. असं आहे. उगाच त्यांना ब्रह्मांड नायक नाही म्हणत. खरंच तो खरंच. एक हे मालक आहे. आहेत ते, हो. जगाचे मालक आहेत. सो अशा गोष्टी आहेत की हम्म. ज्या रूपाने स्वामी माझ्या आयुष्यात आहेत किंवा त्यांचं अस्तित्व आहे माझ्या आयुष्यात. बरोबर बरोबर. असं आहे. ह्याच वरून मला दुसरं एक आठवण सांगायची वाटते, ती म्हणजे जे चोळप्पा महाराजांकडच्या म्हणजे समाधी मठातल्या ज्या पादुका आहेत ना, अच्छा. त्याही योगायोगाने म्हणजे योगायोग म्हणणं किंवा कृपेने त्यांच्या हा. त्याचं दर्शन इकडेच माझ्या घरीच म्हणजे म्हणण्यापेक्षा माझ्या बाजूच्याच बिल्डिंग मध्ये आमचेच एक जवळचे म्हणजे फॅमिली फ्रेंडच आहेत, हा. त्यांच्या घरी दरवर्षी त्या पादुका येतात. गेले तर 3-4 वर्ष झाली. अच्छा, ओके. तर त्या पादुका त्यांच्याकडे येतात. हा. तर तिकडे दर्शनाला जाण्याचा योग वगैरे त्या निमित्ताने येतो. येतो. आता अक्कलकोटला जाणं तर झालंय, पण माझं कधी समाधी मठात जाणं झालं नव्हतं याआधी. अच्छा. म्हणजे अजूनही माझं जाणं झालं नाहीये तिथे. अच्छा. पण अक्कलकोटला गेलोय बऱ्याच वेळा. तर अक्कलकोटच्या गाभाऱ्यात किंवा देवळात मठात वगैरे त्या पादुकांचं दर्शन झालंय, सगळं त्या गोष्टी झाल्या. पण समाधी मठातल्या पादुकांचं दर्शन किंवा कधीही काही झालं नव्हतं. झालं. या निमित्ताने तेही झालं. वा. आणि सतत 3-4 वर्ष ते गोष्ट होतात. मागच्या वर्षी नेमकं असं झालं की त्या पादुका आल्या तिथे हा. आणि आमचं ते गाण्याचं नवीन गाणं लॉन्च होणार होतं. त्याचं शूट चाललेलं, ते नाईट शूट होतं 2 दिवस. हा. तर ज्या दिवशी पादुका येणार त्याच्या आदल्या दिवशीच रात्री आम्ही शूट वगैरे, पहिला दिवस होता आणि घरी यायला मला काहीतरी सकाळी 10-10:30 वगैरे झाले होते. अख्खा दिवस रात्र सगळं काम करून खूप थकलो होतो. तर आणि त्या पादुका तिकडे फार काळ थांबत नाहीत, म्हणजे 1-2-3 तासांचाच कालावधी असतो. बरोबर आहे. आणि गर्दी बरीच असते वगैरे सगळ्या गोष्टी. त्यामुळे काही कारणास्तव मला तिकडे जाणं आणि ते दर्शन घेणं काही शक्य झालं नाही, कारण मला परत दुपारीच लगेच दुसरं परत त्या शूटसाठी म्हणून लोकेशनला निघायचं होतं. अच्छा. असं होतं. तर ते झालं नाही. तर मनात कुठेतरी खंत होती की अरे 2-3 वर्ष ते कंटिन्यूस दर्शन घेतोय किंवा त्या पादुकांचं दर्शन सहवास मिळतोय, ह्या वर्षी तो चुकला की काय असं झालं. पण म्हणतात परत त्यांचीच कृपा, त्यांचीच इच्छा की नेमकं त्याच 2 महिन्यांनी का 3 महिन्यांच्या कालखंडाने परत त्याच पादुका भांडुपला आल्या दर्शनासाठी, तिकडे होत्या. आणि आम्ही विक्रोळीला म्हणजे मी जिथे आधी राहायचो, तर तिथे अक्कलकोट मधल्या ज्या पादुका आहेत, अन्नछत्र मंडळाच्या ज्या पादुका आहेत स्वामींच्या, त्या तिकडे दरवर्षी येतात. आणि ते तिकडे म्हणजे वास्तव्यास असतात. म्हणजे एक दिवस तिकडे ती पालखीच्या पादुका असतात. दुसऱ्या दिवशी त्याचं सकाळी म्हणजे पूजा वगैरे सगळी होऊन सकाळी त्यानंतर त्या निघतात परत. त्याच्या ती परिक्रमा असते पूर्ण त्यांची, त्या आहे ते निघतात. तर गेली त्याच्या म्हणजे ह्या पादुका यायच्या आधी आम्ही 5-1 वर्ष आधीपासून तिकडे सातत्याने दरवर्षी आम्हाला तिकडे कार्यक्रम करण्याचा आम्हाला संधी मिळते. तर त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे भांडुपला ज्यांच्याकडे त्या पादुका होत्या, तर त्यांनी आमचा तो कार्यक्रम तिथे पाहिला होता आणि त्यांच्याकडे पहिलीच वर्ष ह्या पादुका येण्याचं असं होतं. तर त्यांनी तो कार्यक्रम बघितला होता. त्यांचं असं झालं की आम्हाला हीच टीम, हाच कार्यक्रम आमच्याकडे पाहिजे. अच्छा. म्हणजे जे माझं सांगण्याचं तात्पर्य काय की ते चक्र कसं पूर्ण होतं की जे मला पादुका इथे त्याचं दर्शन घेता आलं नाही, त्याच पादुकांचं दर्शन, जे माझी सगळ्यात आवडीची गोष्ट आहे म्हणजे गाणं संगीत, तो कार्यक्रमच स्वामींनी त्यांच्या चरणी करून घेतला. वाह. की बाबा तू इकडे दर्शन नाही झालं ना, तिथे ये कार्यक्रम कर, दर्शन झालं. क्या बात आहे. सो ह्या गोष्टी अशा आहेत की त्यांनी आता ते परत तेच की हे शब्दात काय आणि कसं मांडायचं, शब्दच नाहीये, शब्द कमी पडतील. तर असे बरेचसे अनुभव आहेत की जे आलेत, होत आहेत. खूपच सुंदर अनुभव होता. आणि तू जसं बोलतो ना की शब्दच नाही, आणि खरंच या अनुभवाला शब्द नाहीये. महाराजांचे वर्णन, महाराजांचा अनुभव किती बोलायचं, किती सांगायचं, त्यांचं वर्णन करूच नाही शकत. समुद्रातलं पाणी संपेल, पण महाराजांचे अनुभव आणि महाराजांचं वर्णन हे काही संपणार नाही. बरोबर आहे. अशातली माऊली आहे आपली. खरंच सदा कृपेची सावली आहे, म्हणून आई त्यामुळेच म्हणतात त्यांना स्वामी आई, त्यामुळे म्हणतात. खरी गोष्ट आहे.
तर विघ्नेश, खरंच खूप खूप आभार धन्यवाद. हा वेळ दिल्याबद्दल आणि महाराजांच्या छान गोष्टी, छान अनुभव तो आम्हाला शेअर केल्याबद्दल. नक्कीच खूप खूप धन्यवाद मनापासून. आणि खरंच तुझं हा जो साऊंड रेकॉर्डिंगचा जो स्टुडिओ आहे तो छान अजून महाराजांच्या कृपेने अजून मोठा व्हावा ही स्वामी चरणी प्रार्थना. आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी. थँक्यू. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलंच असेल अनुभव. महाराजांचं एक ब्रीद वाक्य आहे, हम गया नहीं जिंदा है. या अनुभवावरूनच त्याचं एक प्रकारचा आपल्याला अनुभव होतो की महाराज सदैव आपल्यात असतात. आपल्या प्रत्येक गोष्ट ते ऐकत असतात. ते आपल्यासोबत आहेत म्हणून या सगळ्या गोष्टी घडत असतात. महाराजांचं नाव घ्या, मनापासून त्यांची भक्ती करा, ते सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतात. एक शब्द, एक महाराजांचं ओळच आहे. महाराजांनी हे वाक्यच दिलेलं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्यामुळे किती बळ निर्माण होतं. तर मित्रांनो, तुम्हाला देखील महाराजांचा अनुभव आला असेल तर नक्कीच मला दिलेल्या नंबरवरती कॉल करा व पाली जिल्हा रायगड इथे आपण स्वामींचा मठ स्थापन करणार आहोत. त्या मठाच्या स्थापनेबद्दल जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा. नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.